पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हायरो व्हिजिल आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मूर्तीपासून गणेश मूर्ती बनवणे बाबतची जी कार्यशाळा गेले 27 वर्ष आपल्या ठाणे महानगर आणि मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आयोजित केली जाते, त्या कार्यशाळेला आज भेट दिली असता हे जे काही पर्यावरणपूरक उपक्रम आहे, पर्यावरण रक्षण करण्याचा उपक्रम आहे, त्याचा नागरिकांनी फायदा घ्यायला पाहिजे आणि सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी आपल्या घरामध्ये अशा पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं पूजन करायला हवं। त्याचप्रमाणे विसर्जनासाठी शाडू मातीच्या मूर्ती जर वापरल्या तर त्याचं पर्यावरणामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित विसर्जन होतं आणि ही जी कार्यशाळा या पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिल व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी होत आहे, त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, विद्यार्थी, शिक्षक, शाळांनी यामध्ये भाग घ्यावा असं मी आवाहन करतो। नमस्कार, मी सुरभी वालावलकर ठोसर, पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेमध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहे। पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली 27 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृतीमध्ये कार्यरत आहे आणि आज आपण इथे जमलो आहोत ते गणपती कार्यशाळेसाठी। म्हणजे ही जी कार्यशाळा आहे ती पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा असं आपण इथे साजरी करत आहोत। तर यामध्ये असा विषय आहे की ही जी कार्यशाळा आहे ती आयोजित केली आहे एन्व्हायरो व्हिजिल, पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिकांच्या संयुक्त विद्यमाने आणि गेली जवळजवळ 20 पेक्षा जास्त वर्ष आपण पर्यावरणपूरक गणेश म्हणजे फेस्टिवल, गणपती जे सण असतो तो कशा प्रकारे साजरा करावा याबद्दल जनजागृती करतो आणि त्याबद्दल कार्यशाळा देखील आयोजित करत असतो। पर्यावरण दक्षता मंडळाचा जो गणपतीच्या सणाबद्दलचा प्रवास आहे तो गेल्या अनेक वर्षापासून सुरू झाला। यामध्ये सर्वप्रथम आपण जनजागृती केली की पीओपीची मूर्ती कशी घातक आहे पर्यावरणासाठी। त्यानंतर आपण पीओपीच्या मूर्तीवरून कागदाच्या लगद्याच्या मूर्तीकडे विषय सुरू केला, म्हणजे त्या मूर्तीच्या कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली। पण त्यानंतर आपल्याला जाणवलं की कागद हा देखील पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही, त्याचं देखील पोल्युशन होतं। त्यामुळे आपण मग शाडू मातीच्या मूर्तीकडे वळलो आणि सध्या आपण आता शाडू मातीच्या गणेश मूर्तीची कार्यशाळा गेली अनेक वर्ष ऑर्गनाईज करत आहोत। यामध्ये ह्याच्या पुढे जाऊन असा एक विषय आहे की शाडू मातीच्या ऐवजी जर आपण एक कायमस्वरूपी मूर्ती घरी बसवू शकत असलो, म्हणजे ती पंचधातूची असू शकते किंवा ती नारळाच्या करवंटीपासून बनवू शकतो, अशा अनेक वेगवेगळ्या वस्तूंपासून आपण गणपतीची मूर्ती बनवू शकतो जी पूर्णपणे 100% पर्यावरणपूरक असेल। आणि गणपती साजरा करताना आपण असं म्हणतो की पार्थिव गणेश पूजन, म्हणजे मातीची पूजा ही यामध्ये झाली पाहिजे। तर यामध्ये आपण असं करू शकतो की मातीची छोटी मूर्ती बसवून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्याची पूजा करू शकतो आणि एक कायमस्वरूपी मूर्ती आपण आपल्या घरी आणू शकतो जी आपल्या घरीच वर्षभर राहील आणि फक्त मातीची जी आहे त्याची आपण विसर्जन करू शकतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपण छोटी मातीची मूर्ती आणून त्याचं पूजा करून विसर्जन करू शकतो। असं एक कन्सेप्ट आता आपण याकडे जनजागृतीचा प्रयत्न आपला सुरू आहे आणि गणपतीच्या मूर्तीसोबतच पर्यावरणपूरक सजावट सुद्धा आवश्यक आहे। त्यासोबतच निर्माल्याचा देखील मोठा प्रश्न आहे। निर्माल्य आपण तलावामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे टाकण्याच्या ऐवजी जर आपण त्याचं खत घरच्या घरी बनवलं तर ते देखील एक पर्यावरणासाठी चांगला त्याचा इनिशिएटिव्ह होऊ शकतो। आणि दुसरं म्हणजे मूर्तीची जी आपण शाडू मातीची जी आपण घरी मूर्ती आणतो तर त्याचं देखील आपण जर शाडू मातीची मूर्ती बसवली तर घरच्या घरी देखील विसर्जन करण्याचा एक सुंदर पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे। कोविडमध्ये आपल्या बहुतांश लोकांनी घरच्या घरीच विसर्जन केलं, तर तेच आपण जर कंटिन्यू केलं आणि ती जी माती आहे ती पुढच्या वर्षी आपण मूर्ती बनवायला देखील वापरू शकतो। त्यामुळे हे अनेक असे पर्यावरणपूरक पद्धतीने जर आपण गणेशोत्सव साजरा केला तर नक्कीच पर्यावरणाला देखील हातभार लागेल आणि लोकांच्या मनामध्ये याविषयी जनजागृती होईल। शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते की गणपती जो आहे त्याला पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेने पर्यावरणाचा ब्रँड अँबॅसिडर असं म्हटलं आहे, कारण गणपतीच्या माध्यमातून आपण पर्यावरणाचा खूप मोठा संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकतो। त्यामुळे नक्कीच आपण सर्वांनी गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक रीतीने साजरा करूया आणि पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हायरो व्हिजिल आणि ठाणे महानगरपालिका यांचा जो उपक्रम आहे त्याला आपण सर्वांनी नक्कीच प्रोत्साहन देऊया। जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी व्हा असे मी सर्वांना आवाहन करते आणि ठाणे वैभवचे देखील मनपूर्वक आभार की ते आपल्या या पूर्ण उपक्रमामध्ये आपले मीडिया पार्टनर म्हणून आहेत। तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की तुम्ही या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावं। धन्यवाद।